काय इधर निकालो दे दो, मैं निकालता हूँ, दे दो कॉइन्स दे दो, इसमें डाल के आता है। अरे आता है लेट लतीफ आहे रे आमच्याकडे. हा ऐन मुमेंटला रेडी झाला आणि ह्याच्याहून बेकार ऐन मुमेंटला अजून एक रेडी झाला, तो यायचोय. सो आता आपण आहोत लोअरपर्स स्टेशनला. सो आपल्याहून वेळ काढणारी माणसं असतात. हा माणूस नुकताच लग्न झालंय, कालाचे 6 महिने झाले आणि त्याच्या मागून आहे तो तर बेकार आहे, त्याची बायको तर तिकडे. नहीं मैं उसने सच्ची बोला, क्यों इतना टाइम लिया निकलते हुए. विशाल है बायकोची परमिशन काढतोय लास्ट मोमेंटला. अशी आमची गत आहे. आणि आमची 2 माणसं दादर स्टेशनला गाडी घेऊन वाट बघतात. सो आपण आता तिकडे जाऊया आणि त्यांना जॉईन करूया. कोण आहे तुम्हाला पुढे पुढे दाखवतो आणि ट्रेन पकडूया. नाही टाकतो. सो आपण आता ऑलमोस्ट आहोत खारघरला आणि आपल्याला जॉईन, आपण ह्या गाडीतून आलेलो मुंबईवरून आणि आपल्याला अजून एक जॉईन झालं आहे. भाई आहे काय? ठीक आहे. सो आपल्याला अजून एक जॉईन झालाय आपला. ए काच खाली कर. हा भाई अजून एक जॉईन झालाय माझा साला. तो आपल्या दोन्ही गाड्या लागलेल्या आहेत, इंडियन नेव्ही आणि एक पोलिसाची गाडी आहे. चलो आता इथून आपण एकत्र जाऊ. काही तिथले मेंबर इथे शिफ्ट होऊ, म्हणजे त्याला पण एक. ओ हॅलो, ठीक हो ना? चल रे चल. येणार नाही लास्ट मोमेंटला रेडी झालेला आहे. हा आणि लास्ट मोमेंटला रेडी झालेले आहेत. चलो थोडासा नाश्ता करूया काहीतरी आणि जाऊया. अरे किधर? सो आता जागा कुठे खाली झाली आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. पुन्हा एकदा नाही, मी पहिल्यांदाच करतो आहे गेस. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. नॅचरल कॉल आला म्हणून आपली 2 माणसं गेली आहेत आणि बाकीची माणसं आपली शिफ्ट झाली आहेत, कारण दादा आपल्याला जॉईन झालेला आहे. सो आपल्यासोबत आता आहे ऋषी, सुनील, जे दोन्ही माझे साडू आहेत, एक मोठा एक छोटा. दुसरा माझा साला आहे, जो नवीन त्याची गाडी घेऊन आला आहे. तर त्याच्यात राज आणि रॉनी आपले तिकडे शिफ्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे जरा मी आता कम्फर्टेबल बसलो आहे. थोड्या वेळाने गाडी चालवायला मिळाली तर आपण पण गाडी चालू आणि जरा मजा घेऊया. मजा घेत जाऊ. जेवायला थांबलो तर जेवायलाही थांबू. बाकी सब ऑल गुड. आपण चाललोय कर्जतला फार्म हाऊस. आता मला त्याचं नाव नाही माहिती आहे, प्रतीक हाऊस रिसॉर्ट असं काहीतरी आहे. सो तिथे आपण चाललेलो आहे. आपल्याला इथून जायला जवळजवळ 1 तासभर तरी लागेल अजून. सो आता आपण थांबलो एक्सप्रेसला आणि नॅचरल कॉल आला, त्याच्यामुळे आपण तर ओके. आता मागे आपण आता आपलंच राज्य, इथे कोणी नाही आहे. 2 जण तिकडे झाले शिफ्ट म्हणून. सो आपण लवकरात लवकर जाऊया. आधी पेट पूजा करूया, कुठे काही खायला मिळतं, कारण दुपारचं जेवण पाहिजे. तोपर्यंत रात्र निघेल, नाहीतर मग रात्रीपर्यंत आपण उपाशी नाही राहू शकत. चलो भेटूया. बाकी आपली ही पिकनिक ही आपली MKMची महेश क्रीडा मंडळाची पिकनिक आहे, जी वर्षातून एकदाच होते. त्या पिकनिकला आपण चाललेलो आणि त्यासोबत माझी माणसं सुद्धा आहेत, जी नेहमी माझ्यासोबत असतात. त्याच्यामुळे काही नवीन माणसं आहेत, काही जुनी माणसं आहेत एकमेकांना. मला तर सगळी कॉमन आहेत, त्याच्यामुळे ठीक आहे. सगळ्यांना आपण रात्र आपली आज काढायची. सो मजा करूया खूप 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 खूप. पण आता ऑलमोस्ट पोहोचलोय कर्जतमध्ये. इथून एक 15 ते 10 मिनिटावर आपला रिसॉर्ट आहे, आजचं लोकेशन. सो आपण आता थोडंसं स्नॅक्स घ्यायला थांबलेलो. थोडंसं फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते आणि भाऊजी गेले थोडंसं काहीतरी काय काम आहे त्यांना, त्याच्यासाठी गेलेत. त्याच्यानंतर आता थोडंसं पुढे जाऊ. जेवलो आत्ताच. जेवण खूप लेट झालं. जेवण खूप चांगलं होतं. थोडं हलकं खाल्लं, कारण इथे खायचं म्हणजे थोडं हलकंच खायचं. चलो आले जाऊया. शाळा केला ना बरोबर, तेजसला सोडून आला. शाळा बरोबर केला.
असं नाही रे वेंचो अशा फोडायला नसतात माणसं. सुनील शिंदेला सोडून आले. हे भाड्याने आले, हे भाड्याने आलेले असेच आहेत सगळे, भाड्याने आलेले असेच. तेजसला सोडून आला, सुनील शिंदेला सोडून आला. तू कोणाबरोबर आलास? हा, सो येऊन आम्हाला जवळजवळ अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि मागे बघतात मुलं सगळी आपली एन्जॉय करतायत. अजूनही बरीचशी मुलं यायची आहेत, काही जण ट्रॅफिकमध्ये अडकलेत, काही जण ट्रेनने आले, त्याच्यामुळे आत्ताच जस्ट आलेत. नाश्ता तर झाला आमचा आणि आता पूलमध्ये थोडंसं चिल करतात, त्याच्यामुळे मजा येते. ओपन स्पेस आहे, गेल्या वर्षीपेक्षा ओपन आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. आता थोडासा पाऊस असला तर बरं होईल. लेट सी. तोपर्यंत थोडंसं तुम्ही पण श्वास घ्या आमच्या पुढच्या मजेसाठी, काय काय आपण करणार. क्विक रिकॅप देतो आपण कुठे आलो. सो आपण आलो प्रतीक हाऊस रिसॉर्ट, कुठेतरी कर्जतला आहे, PHS रिसॉर्ट. आणि इथे अशा 3-4 रूम्स आहेत. 3-4 रूम्समध्ये 1-2 अशा पण स्प्लिट आहेत. आणि इथे तुम्ही बघाल तर असे बेड्स आहेत, लंग बेड्स, त्याच्यामुळे 2-2 जण एका बेडवर आरामात झोपू शकतात. असे 1, 2, 3, 4 म्हणजे टोटल 8 रूम आहेत. तिकडे पण आहे आणि तिथे टर्फ आहे, इथे ग्रास आहे, इथून एंट्री आहे, तिथे पार्किंगला तुम्हाला जागा आहे आणि बऱ्यापैकी जागा आहे. क्लायमेट तर झालं आहे पावसाचं, पण वारा खूप सुटला, पाऊस हो गया. चलो, सो आपली फक्त एक बाहेरची रूम आहे, म्हणजे जे आमच्यासोबत नाही आहेत, आमच्या ग्रुपसोबत नाही आहेत. बाकी 1, हे 2 आपण आहे ना, टोटल 4 रूम आमच्या आहेत. आणि तिथे पण आहे, तिथे स्विमिंग पूल आहे, तिथे कॅन्टीन एरिया आहे. सो असा बऱ्यापैकी ओपन स्पेस आहे. चलो आता आपण पण जाऊया पूलमध्ये मस्ती करूया.
क्या खा रहे हो? दिखाओ ना, छुप छुप के क्या खाते हो? उनको दिखाओ. क्या बोला? मत करो जवानी नहीं है अपनी. जवळी आहे. इथे उंगल्या करणार आणि अरे रक्त किती लागले? करणार तो भेंडच्या उन्हाळ्यात. टाके किती लागले? टाके चौकात मारला. 4 एक्के लावले. आता तुम्हाला कसं वाटते मी काय बोलतो काय वाटत नाही. घरी जाऊ बोला कसं वाटतंय का? कसं वाटतंय? 4 एक्के लावले. आता काहीच वाटणार नाही. घरी गेल्यावर सगळं तुम्हाला कळेल. घरी गेल्यावर तुम्हाला तिकडे पण टाकी त्या साईडला पण टाकी पडणार आहेत के अरे आताच गाड वाढली वाटते. आता तो विचार करताय घरी जाऊ की दुसरीकडे जाऊ. जर तुमच्या ग्रुपमध्ये कोण आयफोनवाला असेल तर चुकून पण आयफोन घेऊन पिकनिकला येत जाऊ नका. खूप हाल होतात, खूप हाल होतात. काय विचारू नका. एवढे 1760 फोटो काढले आहेत ना माझ्या मोबाईलमध्ये. स्पेस नाही आहे. एक तर मला व्हिडिओ माझे ब्लॉगिंग करायला मिळत नाहीत स्पेस. आणि हे लोक वेणी फोटो काढून 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 वाटला. आता बस, आता मी आराम करूया. चलो.